गुंतकाल आम्ही चाललो केरला. भावांनो 5:12 झालेले. एकदम कडक ऊन आहे ना. आपल्या नाशिकला पाऊस चालू आहे. पाऊस आपल्याकडे पावसाळा आहे तर म्हणजे अजून केरला आहे. उद्या सकाळी आम्ही 7 वाजता पोहोचलो. अरे 2 दिवस ट्रेनमध्ये असं समजून घ्या. काय मजा करण्यासारखं काही नाही म्हणून काय ट्रेनमध्ये दाखवू पण नाही शकत. पोचलो आहे तिरुअनंतपुरम. फोटोशूट चालू झालेलं आहे इथे. तिरुअनंतपुरम सेंट्रल बाहेर असं आहे स्टेशनच्या बाहेर. तिकडे बस स्टँड तिकडे. तिकडे गाडी पार्किंग जस्ट पार्किंग. हे R15 आपली बाय. रिक्षा रिक्षा रिक्षा. आता कुठं चाललो आपण? अंकल अभी हम किधर जा रहे हैं? सकाळी सकाळ किती वाजले? 6:45. 9 तारीख. रस्ते मराठी कळत नाही, हिंदी कळत. कसं टेम्पल भाई. इकडं मासे मासे वेगळेच आहे. काळे झाला असतात यांच्यासारखे. आणि कलरचं बद्दल हे नाही करत मी रिसर्च नाही पण मग आहे आता यांच्यासारखे. माझा काय खायला आहे तेव्हा एक भाऊ. हा कसा चालतोय हो तो? गेला पाण्यात. सपाट होता सपाट. हे इकडं मंदिर आहे पद्मस्वामिनी न रे मंदिर आहे. इथं फक्त साडी आणि लुंगी अलाउड आहे, बाकी नाही. वेस्टर्न कपडे नाही आलं तसं आपल्या इकडे पण नाही आहे. पण मग भारी वाटतंय बाई हे बघून. एकदम पीस. इथं कबूतर पण आहेत. ते भंगार रिक्षा आवाज काय नाही. खटखट 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 खटखट. पहिल्या ते ट्रेननी जाम केले आहे बाय. 2 मिनिटं इकडे पाहतो. इकडे पाणीचा मशीन आहे. शिवाय रे लावून कुठं कुठं लावू. डायरेक्ट गरम पाणी येतं असं आहे केरला. त्याला माहित नाही तो म्हणतो स्विच होतं मोठं. किधर गया म्हणजे किधर स्विच होतं म्हणे तिथं. कुठं स्विच आहे? कुठं स्विच आहे? हे बघा हे असा चालतोय तो. हे मंदिर इकडे. भावांना माझा फोन अलाउड नाही. मी ठेवलाय तिकडं रूममध्ये. बालूचा फोन आहे तिथं लॉकरमध्ये ठेवणार आहे. सगळ्यांचे फोन आला. आता तुम्हाला दाखवतो मंदिर. आमचा असा काही ड्रेस आहे. असा लुंगी वगैरे अलाउड आहे फक्त इथे. दुसरे काही कपडे अलाउड नाही.
असं मंदिर आहे इकडं फ्रंट साईड. अजून मंदिरात नाही गेलो. आता लॉकर रूम शोधतो आम्ही. समोरचा स्पेस आहे. आता लॉकर रूम शोधतो. दादांचा व्हिडिओ फोटोशूट चालू आहे. बालू काढतोय. बालू आला आला आवाज आलाय पण कुठून आला ते नाही कळलं. बालू पप्पा तिकडे आहे. भाई मंदिर कोणतं मंदिर आहे? अट्टक्कल भगवती मंदिर. अट्टक्कल भगवती अट्टुक्कल भगवती मंदिर. हा इथे साऊथमध्ये कोणाला ट्रान्सलेट करायचं असेल तर पाहून घ्या. असा विषय. इथून तिकीट घ्यायचं. इथून ते दिवे ते घ्यायचे. 50 रुपयाचं आहे. असं लिंबूमध्ये दिवा लावायचा. घे कोणतं पण ते करून देतं काहीतरी. अच्छा तेल टाकून देत आहे. कालिका माता लावता का? हां थँक्यू. अच्छा तिथं आहे ना जागा. असं आहे ते लावायचं इकडं. हा लाव पहिले ज्याला लाव किंवा तिकडं लाव. हा सर व्हिडिओ चालू आहे. इथून चल दो. साऊथला पंजाबी ढाबा AC फॅमिली रेस्टोरेंट 2001 जन्म हुआ था मेरा वहाँ पर. हमारा ऐसा दिख रहा है. ऐसा दिख रहा आणि बाकीचे आणि दुकानाचे मालक आहे वाटतं किंवा काय असतील. ठीक है जैसा बनता आने दीजिए. कुछ ऐसा लगे तो चेंज कर. बैठेगा छोटा वाला बोट. ये एलिफेंट शेप रॉक है. हाथी का बोट. ये कोई भी नहीं बनाया नेचुरल. गॉड ऑफ गणेश है. गणेश भगवान का रॉक. गोल्डन सैंड बीच केरला से नंबर 1 बीच है. अलग बीच क्यों ना आइलैंड. इसका मटी कलर मतलब है ना गोल्डन कलर. इधर भी आप लोग आधा घंटा का ऊपर मिले. मैंने पद्मनाभ स्वामी इधर आया स्नान की. बाद में इसका मटी कलर पूरा गोल्डन कलर हो गया. बहुत विश्वास है. इधर से पानी और मट्टी है ना रूम में लेके जाते बच्चों को पढ़ने के लिए शादी के लिए ऐसा लेके जाते. एक साइड नदी एक साइड समुद्र. ये नदी के नाम मतलब है ना नैयार नदी. तो सी के नाम मतलब है ना अरेबियन सी. ये दोनों का संगम. मदर मेरी स्टेट केरला तमिलनाडु बॉर्डर में. ये ब्रिटिश लोग बनाया पानी का. केरला तमिलनाडु बॉर्डर. एक साइड केरला एक साइड तमिलनाडु. फ्लोटिंग कॉटेजेस भी है. फ्लोटिंग रेस्टोरेंट भी है. बीच में देखना कैमल लाइट हॉट साइड भी. एक कोकोनट प्लानेशन सेकंड आइलैंड है छोटा हुआ. ये पाटना का फिल्म शूटिंग एरिया चेन्नई एक्सप्रेस आइलैंड पे जाने उधर उतार है. इधर भी आप लोग कितना टाइम रुकने का उधर. ये पटना का चेन्नई एक्सप्रेस दशावतारम बाहुबली लास्ट मूवी है ना पुष्पा की. जाने के एक रास्ता में वापस आने का दूसरा रास्ता. ओके हम लोग के लिए अभी 3 पैकेज अवेलेबल. 1 घंटा 1.5 घंटा 2 घंटा. 1 घंटा करेगा ना 3 जगह देखेगा. मैंग्रोव फॉरेस्ट एवियन का ना बर्ड वाचिंग एरिया. ये 1 घंटा फर्स्ट रूट है. 1.5 घंटा करेगा ना ये 3 जगह पानी में बनाने नीचे वाला फ्लोटिंग रेस्टोरेंट फ्लोटिंग कॉटेजेस मदर मेरी स्टेशन 6 जगह. ये 15 स्पॉट देखने के लिए टाइमिंग नहीं. वो 2 घंटा का ऊपर आएगा. वो बीच में आप लोगों को टाइम मिलेगा. संगम में टाइम मिलेगा. जाने के एक रास्ता में वापस आने का पटना का फिल्म शूटिंग एरिया में वापस आएगा. एक साइड केरला एक साइड तमिलनाडु पूरा कवर है. 1 घंटा करेगा ना पर व्यक्ति के लिए 1200 आए. 1.5 घंटा करेगा ना पर व्यक्ति के लिए 1500 आए. फुल पैकेज करेगा ना पर व्यक्ति के लिए 2000 आए. एक बोट में 3 और 4 लोग बैठेगा. बोट के लिए अलग पैसे कुछ भी नहीं. अंदर जाएगा ना कुछ भी टिकट नहीं. खाली एक ही टिकट. कैमल राइड हॉर्स राइड करेगा ना 10 रुपीज 15 रुपीज आएगा. दूसरा कुछ भी टिकट नहीं. 1200 1500 2000. होता हे सगळे आहे ना 2500 का काहीतरी बोलतो ते. सगळे डेस्टिनेशन करायचे ना काही सगळं फिरवायचे. तो म्हणतो 2500 2 पर्सन. काय काम असं एवढं. फिर आपण ने बोला ना पर पर्सन 500 ठीक आहे. मुन्नार इथं येतं. मुन्नार होय मुन्नार इथं आहे. आणि मागच्या बाजूला हे उटी तामिळनाडू बॉर्डर. आमचा गाडीवाला कुठे गेला. गाडी 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 गाडी
गाडीवाला गेला. एवढं सगळं म्हणतो तो बघायचं. हा 500 रुपये. हा मॅप. केरला गॉड्स ओन कंट्री आहे. या ऑफिस वगैरे काय असेल आपण नाही बोला नाही. ये हमारे गाड़ी वाला. और पूरा साइड से पूरा साइड से. हाँ शॉर्टकट में 2 घंटा 2 आवर्स है भैया 2 आवर्स. आता तो व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. काय विषय नाही. 5,000 15 जागा. काहीच विषय नाही. हो ठीक आहे ना. तिकीट काढला असं द्या मग पद्मनाभ स्वामीचं तिकीट काढला असं तुम्ही घ्या. आता बोट पाणी. फोटो काढला का ए बालू कशाचा ते फोटो काढला होता ना तू. व्हिडिओ काढलेली आहे तसं. फोटो काढून घेतला असता रे. काढलाय 9 नो. एकाच बोटीत नऊ का तो तो म्हणला तर 2 आहे. असं आहे का 4 तुमचे आणि इकडे 5 जण असं म्हणलं. बाय. तर तुझ्यामध्ये 4K मध्ये व्हिडिओ निघते ना म्हणून मस्त दिसते ना. ते जॅकेट घाल रे. लाईव्ह जॅकेट. मला पण ते अर्धी पब्लिक तिकडे आहे. अर्धी पब्लिक इकडे आहे. निघालो आता आम्ही. हे 2 दादा आम्हाला घेऊन चालले. हा नाही तर चक्कर बिक्कर मारून आणवतील आम्हाला. मला हे लावायचं नव्हतं. काय लावते आता. हे नंतर लावतो. आम्ही त्या साईडला होतो. त्या साईडला थंड वाटते ना? आता इकडं फोटोशूट चालले. भारी 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 विषय भारी. नुसता विषय भारी. शेवटी झालं ना. हा बरोबर. हा मग 2 वर आला. हा 2 वर आला. तो वरचा हायवे तो हायवे सुद्धा लागला असतो ना आपल्याला गाडीने. मग तिथून दिसलं असतं आपल्याला. आपले तर 5च्या स्पीडला आहे. 2 रस्ता आहे. एक तिकडं चालला आहे. इकडून आपण मध्ये जाणार आहे वाटतं. भाई काका मधोमध नारळ विकताय. काका मधोमध नारळ विकताय. SBI. हो 50 रुपये.
खाली कोणता फॉरेस्ट? मँग्रोव फॉरेस्ट, हे मँग्रोव फॉरेस्ट मगरमच्छ भी है इधर। हाँ भैया मगरमच्छ म्हटलं मगरमच्छ वगैरे पण कसं आहे पुष्पा की शूटिंग इधर ही हुई है क्या? अच्छा उस अदर साइड, हाँ ते नाही का बोलता बोलले ते पण काय केलं होतं? पुष्पाची शूटिंग आगे ते लाल चंदन का काय ते नाही कापायला आला वो चंदन डालतंय हो, वो चंदन ते तर VFX होतं का? ते झाडांचं नाही का ते सीन आहे पूर्ण इथला आहे तो झाडांचा सीन. हां कसं आहे ॲमेझॉन का जंगल. असं वाटतं भाई तिथं मगरमच्छ वगैरे काय नाही का फक्त असं बाहेर आलेलं आहे थोडंसं तोंड वगैरे आंबे वगैरे का काय असा रस्ता आहे पाहिजे ना. पांढरा कनेर होता तो. आपण त्याच्यामधून जाणार आहे आता मुंबईला. कावड़े किंग बाय किंग केरला तक किंग आ गया क्या? ओके आमचा दुसरा ब्लॉगर. यस ब्लॉगर, कुकिंग ब्लॉगर. एकदम छोटासा रस्ता वन वे टाइप आहे असं समजून घ्या. आणि कोणी समुद्र आहे हो. उसके उस साइड समुद्र आहे का? ओके त्याच्या त्या साईडला समुद्र. आता आपण समुद्राच्या थोड्या या साईडला आहे. गोल्डन बीच एकदम तिकडे समोर. ब्लर होईल विषय थोडासा गंभीर आहे. गोल्डन बीच आहे तिकडे देवाने अंग वगैरे केलेले होत्या आणि कॉटेज वगैरे इथं आलो आता आम्ही किनाऱ्यावर. तिकडं नारळाचं झाड बघा तिकडे घरं वगैरे. दादा आता अडकवतील तिथं काहीतरी. आमची मम्मी पहा तिकडे मम्मी गोल्डन वाळू. आमचे भाई चालले ठीक आहे. भाऊ येणार आता. तम मला मागे गोल्डन वाळू. अरे कसं आहे गोल्डन वाळू. इकडं समुद्राच्या लाटा तुम्ही पाहू शकता. 45 मिनिट्स आम्हाला त्यांनी दिलेले. 45 मिनिट्स पर्यंत आम्ही इथं राहू शकतो त्याच्या पुढे नाही. 45 मिनिट्स म्हणजे आता किती वाजले? भाषांचा वाचत आहे ना थोडा. इकडं असते. अरे पण मग पुढे नाही जाऊ शकत बघ दोरा बांधलेला आहे. भाई तर पाणी सुद्धा गोल्डन आहे. पाणी सुद्धा गोल्डन आहे. तुम्हाला दिसत असेल का नाही माहित नाही पण मग पाणी सुद्धा गोल्डन आहे. आणि तो दोरे लावलेले म्हटलं तर विषयच नाही पुढं व्हायचा. पाणी गोल्डन आहे. बघा ना भाई पाणी गोल्डन आहे म्हणजे खरंच देवाने आंघोळ केली.
आपल्यासारख्यांचं पाणी गडूवर येणार. हा मम्मी मम्मी देवाने आंघोळ केली म्हणून बोलतो का आपल्यासारख्यांचं तर गडूवर येणार आहे. इथे का कन्याकुमारीला? हा आपण तिकडे जाऊ तिकडे उद्या. केवढा मोठा मोठा लाटा आहे पाहिलं ना. दिसत नाही भाई एवढा तर मुंबईला सुद्धा नाही एवढा. तिकडे बोट आहे बघ, तिकडे बोट आहे एकदम, तिकडे बोट आहे. येईल ना येईल ना येईल ना येईल ना. लाटा भरपूर आहेत. तिकडं पण येत आहे बघ. मग कसं मम्मी कसं वाटतंय? छान छान. काही मिनिट झाले असं आम्हाला सांगितलेलं गेलंय, पण माहित नाही आम्हाला. असं वाटतंय 5-10 मिनिटात झाले. थांबा 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 दादा, आम्हाला जाऊन द्या. पहिले चप्पल धुवून घेतो. परत त्या बोट मध्ये चालला आहे. भाई ईगल दिसलाय. ईगल आहे ना? भाई पैसा वसूल आहे. ज्याला खरंच यायचं असेल ना या. जर जास्त फॅमिली असेल ना, आता आम्ही कसे 9 जण होतो म्हणून त्यांनी केले कमी. तर पहिले 15,000 बोलला, नंतर 5,000 गेम झाला नाही का. तर तुम्हाला कोणी यायचं असेल ना तर मोठी गँग आली तर काही विषय नाही. कॉन्फरन्स हॉल AC मोठी गँग आल्यावर करता येतं कमी. भारी. इकडं बाहेरचा परिसर आहे. इथं तुम्हाला गुंडाळला जाईल. इथले नारळाचे झाडच उंच उंच आहेत. हा बाय मजा मजा आहे मजा. हे असं एक मंदिर आहे. याच्या त्या साईडला तुम्हाला ते त्रिशूल दिसत असेल. सगळ्यात मोठं मंदिर महादेवाचं आहे. दिसतंय का? दिसतं थोडंसं. आता आपण त्याच्या थोडंसं जवळ जाऊ. ही मूर्ती आहे. ते बघायचं ना. आता विसरूनच गेलो तो ब्लॉग चालू करायचा. भाई भारी आहे, खूप मोठी आहे. बघितलं ना केवढी आहे. शंकरजी आणि वरती गंगा, म्हणजे जटा खोललेले आणि वरती गंगा आहे. आणि इकडं असं समुद्र. विशेष नाही डायरेक्ट. ही महादेवांची मूर्ती इकडं, आणि इकडं समुद्र मंथन सारखं. इकडं गणपतीची मूर्ती, तिकडं महादेवाची सेन. त्या साईडला अजून काहीतरी आहे. इकडं मी तर दाखवलंच समुद्र वगैरे. भारी बाय भारी. केरलामध्ये बघण्यासारखं आहे. काय वाटतं तुला? ते महादेवाची मूर्ती इकडं आणि इकडं समुद्र. कसं येतं बघा. ठीक आहे ना वरतीपर्यंत. तेच भाई किती तगडा विषय. हा येऊ ना आपण.
आहे इकडे एक. भाई थांबलेलं वर्थिट आहे, वर्थिट. नाही तर आम्ही आज रात्रीच कन्याकुमारी निघत होतो, पण मग थांबलोय आम्ही. भारी विषय. खूप काही काही अजून आहे ना, अजून तिकडं खूप आहे. एवढं आहे म्हणजे आम्ही 60 पासून बघायला सुरू केलं होतं, तर 180 का 167 का 170 काहीतरी नंबर आलेला होता. एवढे खूप काही काही मानलं पाहिजे भाई केरलाला. सगळा विषय. आणि आजच्याच दिवशी आम्ही आलोय म्हणून. अरे चला आता आम्ही एक गणपती बाकी आहे, थोडं चायनासारखं आहे ते, तिथं चाललोय. मग त्याच्यानंतर रूमवर जाऊन उद्या सकाळी कन्याकुमारी, रामेश्वरम. चलो झालं भाई. तर असं काही दिसतंय मंदिर नाही का, थोडंसं चिनी सारखं आहे. लांबून बघितल्यावर थोडंसं चिनी सारखं दिसेल. मावशी मागायला रेडीच आहे. काय म्हणणं आहे? कुठं? हा तिकडं जायचं आपल्याला, तिकडून सरळ. अरे ब्लॉगिंग करतोय.